अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणू, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. काय सांगू देवा ज्ञानेशाची ख्याती, वेदमय सामुखी बोलाविले, वेदमय सामुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. अविद्या मायेचा लागोने दिवारा, ऐसे जगदोद्धारे बोलाविले, ऐसे जगदोद्धारे बोलाविले, ऐसे जगदोद्धारे बोलविले. नामा म्हणे यांनी तारिले पतित, नामा म्हणे यांनी तारिले पतित. भक्ती केली ख्यात ज्ञान देवे, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया. ज्ञानदेव, मुक्ताबाई, सोपान, निवृत्तीनाथ सर्वांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आणि सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आपण आता पुन्हा थोडेसे कालच्या ज्या 2 ओव्या आहेत थोड्याशा सविस्तर घ्यायच्या असतील तर घेऊया. आधी तुम्हा सगळ्यांचा ऐकूयात, तुमचा अनुभव काय काय आहे तो. चला आता अध्याय 2 गुरुस्तवन, त्याच्यातले ओवी क्रमांक 2. बर. अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी. प्रत्येक माणूस जन्माला आला म्हणजे तो मरणारच. याला माऊली मर्त्य असे म्हणतात. तो सुखदुःखाच्या संसार सागरात स्वेच्छेने अडकतो आणि नंतर तोच आक्रोश करतो की हा संसार वाल आहे. या चक्रात अडकणे म्हणजे अविद्येच्या आधानामध्ये आंधळेपणाने धावत सुटणे आहे. या धावणाऱ्या जीवांना मुक्ती हवी असेल तर त्यांनी परमेश्वराचे चिंतन करायला पाहिजे. परमेश्वर चिंतनात गर्क व्हायला हवे. त्यासाठी त्यांना सद्गुरू भेटायला पाहिजे. तरच या अविद्येच्या रानातून सुटका होईल. आपल्यामधला मीपणा गेलेला नसतो. तो अहंकाराच्या कवचात घट्ट बसून जगत असतो. म्हणून हा त्रास आपल्याला भोगावा लागतो. ज्ञानदेव म्हणतात, जीव म्हणजे चैतन्य. ते कधी मीपणात अडकत नाही. ते मुक्त आनंद भोगीत असते. आत्म्याचे आत्मस्वरूप जीवपणाच्या धोक्यात अडकत नाही. म्हणून जीवपणाशी एकरूप न होता मूळ चैतन्याशी एकरूप व्हा. या दुःखभोगात अडकून ताव फोडण्यापेक्षा सद्गुरूला शरण गेले तर ते आमची सुटका करण्यासाठी धाव घेतात. हा अनुभव आपण घ्यावा
असे ज्ञानदेव म्हणतात. धन्यवाद. सुंदर, छान सांगितलं. आता दुसरं प्रकरण आपलं सुरू झालंय. दुसरी ओवी आज झालेली आहे. आता काय कोण बोलणार आहे अजून? कालच्या ओव्यांबद्दल बोलणार आहात? नाही तर आता त्या ओव्यांबद्दल थोडंसं सविस्तर बघूया आपण. हो सांगा सांगा. जेवढी समजली तेवढी हो सांगा ना, सांगा. आपणा भासू पैसे आपणा भासू पैसे आम्हा आपण असे नाही ठीक असतो आम्ही काही ऐसे चाललो नाही योग्य त्यांच्याकडे हं. कुणाचा तरी व्हिडिओ चालू आहे. चारुलताताई कोण आहेत त्या? व्हिडिओ बंद करा, मग सगळे हे होतात, डिस्टर्ब होतात आवाज. बंद नाही केला तो. नाही तो होत नाहीये त्यांच्या हातून बहुतेक. व्हिडिओवर हे करा, क्लिक करा. आत्मतत्वाच्या दृष्टीने तो आत्मा आहे. ते अस्तित्व रूपाने तो आत्मा आहे आणि नाहीचा व्यवहार त्या ठिकाणी ब्रह्म प्रत्यक्ष स्वरूप आहे. ते आपल्याला स्वीकारावं लागतं. ते पंचमहाभूत चार भूत सामावून घेतली. आत्मा हा असणे नसण्याच्या सीमा ओलांडून त्याचे असणे अनुभवत असतो. चंद्र हा फांद्यामध्ये दिसतो पण तो अडकतो का तर नाही. तसाच आत्मा हा दिसत नाही, तो नित्य आहे, सापेक्ष आहे, म्हणजेच तो आत्मा आहेच हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. छान छान सांगितलं, छान, अगदी थोडक्यात सुंदर सांगितलं. चंद्राच्या दृष्टांतातून आत्म्याला समजून घेतलं पाहिजे. चला आता उद्याला तिसरी ओवी पुन्हा अनुराधाताई. नाही, उद्या नाही होणार आता, कारण उद्या आम्ही दिवसभर गणेश जन्माच्या उत्सवात असणार आहे, त्यामुळं उद्याचा नाही वर्ग होणार. काय काय तुम्ही दुपार कार्यक्रमात आणि अजयचं सांगितलं. हो थोडस सांगाल का समजावून? हो सांगेन ना. हा नाही घाईच, कारण इतक्या अर्ध्या तासात नाही होत संबंध सगळं सांगणं. बरोबर, खरंय खरंय, घाई झाली थोडीशी. नाही, कोणतं नेमकं पाहिजे ते परत सांगा. अजय आणि अजयची हा 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 सांगते लगेचच सांगते. अज, अ आणि ज असे दोन शब्द मिळून अज शब्द तयार होतो. अजचा अर्थ आहे एक बकरा किंवा बोकड, आणि अजा म्हणजे बकरी किंवा शेळी, असे दोन अर्थ आहेत लक्षात. पण त्याचा परमार्थाच्या दृष्टीने अर्थ घ्यायचा झाला तर काय आहे? अ म्हणजे नाही आणि ज म्हणजे जन्माला येतो तो, म्हणजे जो जन्माला येत नाही तो अज. आणि तशीच प्रकृती कशी आहे? अ म्हणजे नाही, ज्या म्हणजे जन्माला येणारी. फक्त स्त्रीलिंगी विशेषण अज आहे आणि पुल्लिंगी विशेषण अज आहे, जसं देव आणि देवी तसं. आणि म्हणून त्या दोघांचं एकरूपपणा, शिवशक्ती आणि त्या दोघांचं एकच आहे, म्हणजे सारखंच आहे. पण त्यांनी प्रकृती पुरुष या अर्थी तिथं वापरलेले आहेत, ते वेगळे आहेत. आणि त्या प्रकृतीचं वेगवेगळ्या प्रकारे खूप छान वर्णन केलेलं आहे सांख्य दर्शनात. पण संबंध एक दर्शन म्हणजे पूर्ण सांख्यांची जी 24 तत्व आहेत त्या सगळ्यांवर त्यांनी खूप अगदी डिटेलमध्ये म्हणा किंवा सूक्ष्मपणानं सांगितलेलं आहे. पण मला फक्त आज प्रकृती पुरुषांबद्दलच बोलायचं होतं, म्हणून तेवढ्यांचेच ते 2-3 सुरुवातीच्या हे घेतल्या, काय म्हणायच्या ओव्या किंवा श्लोक घेतले. समजलं आता का अजून काही हवे त्याच्यात? मॅडम, पुरुषत्वामध्ये ज्या म्हणजे हेच घेतलेलं आहे, बकरी आणि कशामध्ये कशामध्ये आहे हा पुरुष सुक्तमध्ये, पुरुष सुक्तात. हा मग तेच बरोबर आहे. हा बरोबर आहे. हा म्हणजे ते दोन्ही अर्थ आहेत. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी ते येतं, म्हणजे ते सांख्यांचंच तिकडं किंवा वेदांमध्येच या सगळ्या संकल्पना आहेत. त्याच सगळ्या 6 दर्शनात वेगवेगळ्या प्रकारे त्या वेगवेगळ्या अंशात किंवा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांनी सांगितलेले आहेत. चला आता काय कालची ओवी घ्यायची आहे.
कुणाला काही बोलायचं असेल तर बोला. आज मी ऐकण्याचं काम करणार म्हणले होते. मॅडम कालच्या 2 झाले करून टाकले. त्या पुन्हा घेऊ ना थोड्याशा. हा हो. थोडंसं अजून हो, हो. त्या प्रकरण संपला. म्हणजे हे प्रकरण संपेल आणि त्याच्यावरचा थोडासा आढावा पण घेणार होते मी, पण बघूया आता. काय आहे, आज ह्या सगळ्या तयारीतनं जास्त बघायला झालेलं नाही आहे, पण ठीक आहे. इतके ग्रंथ झालेले आहेत. हे नीद तर सारखं चालेल ना आपल्याला. मागच्या एका प्रकरणात नीदचा हे आहे, उल्लेख आहे, तो आत्ता सापडलाय मला, तो जरा घेते. आता पुढच्या प्रकरणात पण तशीच कल्पना आलेली आहे. काल म्हणलं तसं कुंभाचं उदाहरण दिलेलं आहे. या 2 ओव्या पुन्हा एकदा वाचूया आपण. का भूमी कुंभ ठेविजे, का भूमी कुंभ ठेविजे, तै सकुंभता आपजे, तै सकुंभता आपजे, तो नेलिया म्हणजे तेणे विण. तेणे विण म्हणजे त्याच्याशिवाय, नेलिया म्हणजे नेला, म्हणजे म्हणजे. आता तो म्हणजे काय, तर कुंभ. का भूमी कुंभ ठेविजे. काल आपण साधारण उदाहरण पाहिलेलं होतं की भूमीवर. आता अर्थात तिथं कुंभाचं उदाहरण दिलं आहे. आपण कुठल्याही वस्तूचं घेऊ शकतो की एखादी वस्तू जर आपण त्या जमिनीवर ठेवली तर त्या जमिनीला सकुंभ किंवा ती जी वस्तू असेल, आता आपण हल्लीच्या भाषेत सदूरदर्शन म्हणू, किंवा नवीन काही सोफा आणला असेल तर सोफा म्हणू, म्हणजे तेवढ्यासाठी तुम्हाला ती कल्पना यावी म्हणून सांगते. तसं इथे कुंभाचं उदाहरण दिले की ती जमीन कशी झाली, सकुंभ झाली. बरोबर आहे. पण जर तो कुंभ उचलून नेला, तै सकुंभता आपजे म्हणजे प्राप्त होते. आता तो नेलिया म्हणजे तेणे विण. आता तो नेला म्हणजे ती भूमी कशी आहे, त्याच्याशिवाय आहे. तेणे विण म्हणजे त्याच्याशिवाय, म्हणजे ती अकुंभ आहे असं म्हणलं तरी चालेल. किंवा निकुंभ, त्यांनी अपेक्षा नि शब्द वापरलेला आहे की तो निकुंभ होतो. आणि पुढं म्हणलेलं आहे, परी दोन्ही हे भाग न शिवती भूमीचे अंग, ते वेळी भूमी तैसे चांग चोख जे असणे. पण हे दोन्ही ज्या वेळेला भूमीला स्पर्श करत नाही, दोन्ही भाग म्हणजे दोन्ही प्रकारे, तर दोन्ही न शिवती भूमीचे अंग, ते भूमीला जेव्हा स्पर्श करत नाहीत तेव्हा काय, ते वेळी भूमी तैसे चांग म्हणजे चांगली, शुद्ध, आणि चोखही पुढे शब्द वापरले. चोख जे असणे, आपण म्हणतो ना सोनं चोख पाहिजे आम्हाला, त्याच्यात भेसळ नको. आपल्याला फक्त जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असते त्यावेळेला आपण काय करतो, सोनाराला सांगतो आम्हाला दागिना नको, ज्याच्यामध्ये काहीही मिसळ नाही, भेसळ नाही, चोख आहे ते आम्हाला द्या. तशी ती जमीन कशी झाली, चोख झाली. तिच्यावर आता काहीही नाही. कुंभ होता तो निघून गेलेला आहे, काढून टाकलेला आहे. तसंच जे ज्ञान आहे ते अज्ञानविरहित, म्हणजे शुद्ध ज्ञान जेव्हा नांदत असतं तेव्हा ते आत्म्याचं चोख स्वरूप असतं. आणि आत्ता आपलं जे ज्ञान आहे ते थोडंसं अज्ञानयुक्त आहे. अजून आपण त्याच्यातून पूर्ण शुद्धता मिळवलेली नाही, शुद्ध ज्ञान आपल्याजवळ पोचलेलं नाही. प्रत्येक देवतेचं आपण स्तोत्र वाचलं, स्तोत्र ऐकलं, म्हटलं की आपल्याला ती देवता आत्मतत्वानी युक्त आहे असं वाटतं, तीच श्रेष्ठ आहे असं वाटतं. पण एकूण सगळ्यामध्ये जे परमतत्व आहे, परब्रह्म आहे, ते प्रत्येकामध्ये तेच आहे. एवढं फक्त समजून घेतलं तर ते आपल्याला शुद्ध ज्ञान होईल. नाहीतर देवादेवांवरून वाद करणारे लोक असतात, ह्या सगळ्या
दर्शनांमध्ये सुद्धा असेच वाद झालेले आहेत की आमचंच म्हणणं खरं आहे, आमचंच म्हणणं खरं आहे. म्हणून ज्ञान कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे, अज्ञान विरहित पाहिजे, असं आता ज्ञानदेवांनी शेवटी सांगितलं. म्हणजे ज्ञान प्रकरण जे आहे ते ज्ञान आणि अज्ञान यातला फरक आपल्याला पुन्हा पुन्हा त्यांनी समजावून सांगितला. वेगवेगळ्या शब्दात किंवा वेगवेगळ्या दृष्टांतांनी सांगितलेलं आहे. आता साखरे महाराज जे आहेत ते असं म्हणतात की भूमीवर कुंभ ठेवला म्हणजे तिला सकुंभता प्राप्त होते. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. आणि तो नेल्यावर तिला निकुंभता येते. म्हणजे हे दोन्ही धर्म कुंभाच्या संबंधाने येतात. कुंभ आहे म्हणून, कुंभ नसला की ती भूमी शांत शुद्ध. आणि सकुंभ आणि निकुंभ हे दोन्ही भाग ज्या वेळेला भूमीला स्पर्श करत नाहीत तिथे काहीच नसेल, शुद्ध म्हणजे स्वच्छ, ज्याला आपण म्हणू स्वच्छ आहे, पसारा नाही. आपल्याला सुद्धा घर असं छान वाटतं, स्वच्छ असावं, कुठेही पसारा नाही. पण आपण सगळं आवरायचं आणि कोणतरी येतं गोंधळ करून जातं. मुलं असतील, नातवंड असतील किंवा कोणी पाहुणाच आला की त्यांनी अस्ताव्यस्त केलं की आपल्याला राग येतो. म्हणजे ते घर सकुंभ निकुंभ नाही आहे किंवा ती जमीन. आणि ते दोन्ही भाग ज्यावेळेला तिला स्पर्श करत नाहीत तेव्हा ती भूमी शुद्ध स्वरूपात असते, शुद्ध स्वरूपानं असते. तसं ज्ञान सकल धर्म विवर्जित शुद्ध शब्दातीत. बघा, आत्म्याचं ज्ञान, आत्म कसं आहे? ज्ञान आणि अज्ञान या सगळ्या धर्मांच्या धर्म विवर्जित म्हणजे सोडलेले किंवा संपलेले असं शुद्ध आहे आणि शब्दातीत आहे. शब्दांनी वर्णन करता येत नाही परब्रह्माचं. तरी समर्थांनी बरेच, पण म्हणजे सगळी विशेषणं कशी आहेत? निर्गुण, निराकार, सगळं असंच आहे ना. ज्याला गुणच नाहीत त्याचं काय रूप डोळ्यासमोर येणार? म्हणजे ते रूप नाहीच आहे त्याला. आणि म्हणून हे शब्दातीत आहे. पण आत्म्याचं हे चोख किंवा स्वच्छ असं स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे. प्रत्येकजण तेच वेगवेगळ्या शब्दात सांगतात. कालही तेच पाहिलेलं होतं. दूत महाराजांनी तसंच समजावून दिलेलं होतं की कुंभाला आधार ही पृथ्वी असते किंवा जमीन असते आणि चोख म्हणजे ती शुद्ध असते. आणि कुंभाभावाचं आहे म्हणजे कुंभाच्या अभावालाही ती आधार असते. जेव्हा आपण म्हणतो हे नाही म्हणजेच त्याच्या विरहित ती आहे, म्हणजेच ती शुद्ध आहे. म्हणजे तिच्यावर कुठलाही आरोप करा, ती कुंभानी युक्त आहे किंवा कुंभानी रहित आहे, काही म्हटलं तरीसुद्धा आपल्याला आत्मा कळणं म्हणजे ज्ञान आहे आणि आत्मा न कळणं म्हणजे आपलं अज्ञान आहे. पण या ज्याच्याविषयी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, आत्म्याच्या बाबतीत दोन्ही गोष्टी नाही आहेत, आपल्याला करून घ्यायचे. हो, तर आत्म्याचं चोख म्हणजे निर्मळ शुद्ध स्वरूप आहे असं सांगतात. एक मिनिट, मी असू दे बोलते आता त्यांच्याशी. फक्त डबा ठेवून घ्या. माझ्याकडे ठेवून देऊ? हा, मग काय तुम्ही उद्या येणार नाही? येईल म्हणा मी, पण ते तुमच्या ताब्यात दिलेली बरं आहे. ठीक आहे, हे बरं. डब्बा पण ठेवू का? हा, मोदक हे पण याच्यात आहे ना, मोठी आहेत पिशवीत. हां. त्यातच परत केलं. जरा जम्पर साईज झाले आणि बरं, ते छोटे केले. चालेल, आपण खूप केले. 201 आहेत सगळे. 200 झाले ना? हो. आमचे तसेच झाले. हा. आमचे 208 म्हणजे 21 तरी व्हायला पाहिजे होते. हा. मोजून करत नाही ना आपण. नाही, हा तसेच हे केले. चालू दे. माझे थोडेसे वरती झाले पण मध्ये घरात नाही, थोडे घरात ठेवा ना. हो. हो. काय होतंय? सकाळी असं जायला पण आलं. नाही, मी सकाळी आले तरी मला ना उद्या आता बाळांकडे जायचे, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थांबणार. नाही, मी म्हटलं थोडंसं जावं. हा, तेच ना, मग तो म्हटलं आपल्याकडनं सेवा करून घेतोय तो उद्या मला म्हणायला पाहिजे चला. नाही, आई नसती तर अजून झाले असते, पण नाही. आम्ही पण आज सकाळी हो का? त्यामुळे त्यांना म्हणलं आता त्यांना नको बोलू. नाही, आई आहे ना माझी घरी आहे. त्यांना म्हणजे त्या स्वतः तुमचे करताय ना, काही नको बोलू. चालेल. चालेल. काय
अजून 10 हो म्हणलं ना आमची गणेश जयंतीची तयारी आहे. ते आता उद्या हवन आहे, त्याला मोदक सगळे करून देत आहेत, आम्ही सकाळी केले थोडेफार. तर हे आत्म्याचं असं चोख रूप आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तेच ज्ञानदेवांनी या प्रकरणात अगदी मन लावून समजावून दिलेलं आहे. आता गुलाबराव महाराज जे आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणाचा थोडा उपासंहार आहे, आपण नंतर बघूया. आता त्यांनी अगदी कुंभला मडकच म्हणून टाकले बरं का. म्हणजे खरं बरोबर आहे की सामान्य लोकांना कळावं असंच पाहिजे की त्यांनी म्हटलं की मडकं जर ठेवलं तर ती जमीन मडक्यासह आहे आणि मडके जमिनीवरून काढून घेतलं की जमीन आता मडक्याविरहित आहे असं आपण म्हणतो. किंवा मडक्याच्या आणि पुढची जी ओळ येते की मडक्याच्या असण्या आणि नसण्याचा जमिनीशी काही संबंध नसतो. त्याप्रमाणे आपण शुद्ध असे किंवा नाही, शुद्ध आहे किंवा नाही या भावाविरहित आपण असायला पाहिजे. म्हणजे आपणही शुद्ध, अगदी ज्याला अगदी प्युअर म्हणतोय किंवा अतिशुद्ध असं असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. थोडीशी या दृष्टांताचं त्या गुलाबराव महाराजांनुसार थोडासा अभ्यास करूया आपण. की ते म्हणत आहेत हा जो दृष्टांत की हे जे 2-3 दृष्टांत दिलेले आहेत या दृष्टांतावरून ज्ञानेश्वर महाराज जीवानं आपलं मूळ स्वरूप गाठायचं ते कसं याचं वर्णन करत आहेत. खूप छान सांगितलं बघा त्यांनी. प्रथम स्वरूप केवळ ज्ञान मात्र आहे असं सांगून पुढे स्वरूप केवळ सन मात्र आहे. सन म्हणजे सत. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळं जो द्वैताचा पसारा उभारला गेला त्याची प्रथम जाणीव राहते. तो पसारा आत्मज्ञानाने नाहीसा झाल्यावर त्याच्या निवृत्तीची जाणीव राहते. जसं घटाचं उदाहरण कशासाठी दिलं की घट आहे ही जाणीव आपल्याला आधी होते, तसा हा देह आहे, हे सगळं संसार आहे ही जाणीव आधी आपल्याला असते आणि नंतर हे सगळं खोटं आहे ते निघून गेल्यानंतर जसं तशी अशी आपल्याला जाणीव होत असते. आणि या दोन्ही जाणीवांमुळं सन्मात्र आणि चिन्मात्र तर ते चिन्मात्रत्व झाकलं जाते. आपण खरं रूप पाहतच नाही त्या आत्म्याचं, म्हणून दोन्ही प्रकारची जाणीव हे अज्ञानच आहे. या दोन्ही प्रकारची जाणीव कल्पना मात्रच असून आत्मस्वरूप जे मुळात सच्चिदानंद मात्र आहे ते सदा सर्वदा तसंच असतं. तुम्ही त्याला काही म्हणा, त्याच्यावर आवरण आहे म्हणा, ते अशुद्ध आहे म्हणा, ते नाही म्हणा, पण ते जे आहे तसंच आहे आणि ते शुद्धच आहे. त्याची स्वरूप स्थिती किंवा परिस्थिती, स्वरूपस्थितीच म्हणायचं, ही कधीही बदलत नाही. अखंड जशीच्या तशी संचलेली आहे. आणि जीवही आत्मस्वरूपच आहे, पण जीव काय झाला आहे, अडकला या देहाच्या ह्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला स्वतःचं तो स्वरूप विसरून गेलेलं. त्याची तीच स्वरूपस्थिती आहे, पण तो आपल्या विपरीत कल्पनेनं म्हणजे प्रथम द्वैतरूप आणि द्वैताच्या निवृत्तीनंतर अद्वैतरूप आपली स्वरूपस्थिती पाहतो. पण जेव्हा त्याला स्वरूपस्थिती दिसते तेव्हा हे द्वैत संपतं. आणि म्हणून हेच या प्रकरणात ज्ञानेश्वरांनी वेगवेगळ्या दृष्टांतांनी आपल्याला समजावून दिलं. आपण एखादी भिंत बघतो, त्यांनी अजून एक छान समजावून देतात की भिंत पाहतो, नंतर त्या भिंतीवर काढलेलं चित्र पाहतो, म्हणजे भिंत कशी झाली, सचित्र झाली. मग आपण चित्र पुसून टाकलं की पुन्हा भिंतीवर चित्र राहत नाही असं आपण म्हणतो. मग चित्र पुसून टाकल्यावर भिंत पूर्वीप्रमाणेच झाली, पण चित्र पुसल्याची जाणीव जी पूर्वी नव्हती ती आता राहिली. चित्र काढण्यापूर्वी चित्र असल्याची किंवा चित्र पुसल्याची जाणीव नव्हती. चित्र काढण्यापूर्वी पूर्वीप्रमाणे नुसत्या भिंतीला पाहायचं झाल्यास चित्र असल्याची चित्र नसण्याची ही जाणीव नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे आत्ता आपल्याला आत्मा आहे अजून ही जाणीव, आत्मा नाही ही जाणीव, किंवा हे जग खरं आहे ही जाणीव, मग नंतर हे जग काय म्हणू आपण नाशवंत आहे ही जाणीव, या सगळ्या जाणीवा पुसल्यानंतर शुद्ध आत्म्याची जाणीव आपल्याला आत्मरूपाची स्वाभाविक स्थिती ही प्रगट करायची असली तर आत्मस्वरूपाशी दुसऱ्या पदार्थांच्या आहे नाहीचा काहीही संबंध किंवा भास होता कामा नाही. मी म्हणलं तसं घटाचं उदाहरण दिलं किंवा कुंभाचं उदाहरण दिलं म्हणून कुंभ, अशा आपल्या घरात हजारो वस्तू आहेत.
मग त्या जर आणल्या नव्हत्या त्यावेळेला घर कसं होतं, स्वच्छ होतं, एकदम शुद्ध होतं. पण ते आणल्यानंतर सगळा पसारा. आता आपण म्हणतो हे सगळं काढून टाकू. पोरं म्हणतात हे सगळं काढा, काही ठेवू नका. पण काही ठेवू नका, पण तरी ती भावना असतेच ना. अरे मी एवढं जुळवलं सगळं. आता मागे तुम्हाला सांगते, पहिल्या घरातून आम्ही या घरात आलो आणि खरंच सांगते की आपल्याला एक देवाच्या मूर्ती, प्रतिमा, फ्रेम सगळं आणायची आणि हौस असते. जिथे जाऊ तिथं ते सगळं आणलेलं का कोणास ठाऊक, पण ते सगळं देवघर असं छान होतं. आणि इथं आल्यावर मुलं म्हणे आता त्या जुन्या प्रतिमा नाही ठेवायच्या, आणि त्यांनी असं बाहेर नेऊन ठेवल्या बघा. तुम्हाला खरं सांगते, म्हणजे हे आता आपल्या याच्यावरून मला आठवलं, एक उदाहरण म्हणून सांगते. आणि नंतर का कोणास ठाऊक, पण थोडीशी हुरहुरच राहिली. ही आपल्या मनामध्ये हुरहुर राहतेच ना. विसरू शकतो का आपण त्या गोष्टी की ज्या आपण 25 वर्ष तिथं अनुभवल्या. आणि ती अशी देवाची प्रतिमा तरी अशी. आता परवा एक छान आलं होतं बघा, व्हॉट्सअपवरच आलं आहे माझ्या मते, की जर अशा कोणाला प्रतिमा किंवा मूर्ती द्यायच्या असतील तर त्यांनी एक पत्ता दिला होता आणि त्यांनी प्रत्येक मूर्तीची व्यवस्था करण्यासाठी एवढे 500 रुपये पाठवा किंवा त्या मूर्तीच्या संख्येनुसार, त्याच्या वजनानुसार असं सांगितलेलं आहे. म्हणजे काही आता या संस्था हे पण काम करायला लागलेले की शेवटी त्या मूर्तीत देव आहे का, म्हणलं तर आहे, पण मुलांच्या दृष्टीनं, नव्या पिढीच्या दृष्टीनं त्यात कसला देव बघता. आणि म्हणून जर ती आपण बाजूला केली तर आपल्या मनामध्ये कुठेतरी एक दुःखाची किंवा आपली त्याची जाणीव अशी राहते. तसं ह्या आत्म्याचं जे रूप आहे ते आपल्याला शुद्ध स्वरूपातच मिळवलं पाहिजे. मग ते त्या मूर्तीत नाही हे जरी असलं तरी मूर्तीत आहे हेही आपण मानतो. आपण सगळ्यामध्ये परमात्मा भरून राहिला आहे का म्हणतो सारखं. तर तसं हे प्रत्यक्ष स्वरूप जर ब्रह्म नसतं तर जगाचं प्रत्यक्ष झालंच नसतं. ते ब्रह्म आहे म्हणून जग आहे. जीव ब्रह्मैव ना अपरा जेव्हा म्हणतो तेव्हा जीवही आहे, ब्रह्मही आहे, दोन्हीमध्ये साम्य आहे, दोन्ही एकच आहे. या ज्या वेळेला आपल्या भावना होतील किंवा ही जेव्हा आपली ज्ञानाची स्थिती येईल त्यावेळेला मग ते असणं नसणं किंवा आहे नाही हे कुठलेच भेद आपल्या मनामध्ये राहणार नाहीत असं वाटतं. आता आपण अभंग आणि संस्कृतचं थोडंसं बघूया. आम्हालाही थोडं मंदिरात सगळी तयारी करायची आहे. बघूया आता तेच उदाहरण. दोनच ओव्या आहेत. भूमी संस्थापिते कुंभे सकुंभासाभिगद्यते अपनीते तथा कुंभे यकुंभासैव भण्यते. बघा थोडे संधी असतात ते समजून घ्यायचे. भूमी संस्थापिते म्हणजे भूमीवर ठेवला असता. कुंभे म्हणजे कुंभ, ही सती सप्तमीची रचना आहे, तुम्ही कुणी शिकला असाल. असं झालं असता, तसं हे भूमीवर कुंभ ठेवला असता. सकुंभा साभिधीयते साभिगद्यते, गद्यते गद धातूचा अर्थ आहे बोलणे. तर त्या भूमीला सकुंभा, कारण स्त्रीलिंगी विशेषण आहे म्हणून सकुंभा केलं. मराठीमध्ये आपण सकुंभच म्हणतो. आपण मराठीत अशी स्त्रीलिंगी पुल्लिंगी विशेषणं वेगळी करत नाहीत, पण संस्कृतचं ते वैशिष्ट्य असतं. म्हणून त्यांनी सकुंभा साभिगद्यते सा अभिगद्यते. सा म्हणजे ती भूमी, तिला अभिगद्यते म्हणजे म्हटलं जातं की ती सकुंभा आहे. आणि अपनीतम जेव्हा तो कुंभ नेला जातो, तथा कुंभे ह्य कुंभा, तिथे पुन्हा संधी आहे. ह्य म्हणजे ही, पहिली वेलांटी ही, अधिक अकुंभा, त्याचा संधी झाला ह्यकुंभा. ही म्हणजे कारण, अकुंभा म्हणजे तिला अकुंभा का म्हणायचं की तो घट तिथून उचलून नेलेला आहे म्हणून. सैव भण्यते म्हणजे त्याच भूमीची दोन विशेषणं झाली, एक सकुंभा आणि अकुंभा. आता पुढचा जो आहे ओवी ती पण आपलं ती संस्कृत वाचून घेते. परंत्वैतद्वयं भूमे रंगेन स्पृशति स्वयं तद्ध शुद्धतमं शांतं तद्वच्छुंब शुद्धतमं शांतं स्वयं ज्योतिस्वरूपकं. परंतु एतत्, परं म्हणजे परंतु, तू म्हणजे परंतुच पुन्हा. परंतु एतत् द्वयं भूमे, भूमीची दोन विशेषणं झाली, एक सकुंभा झाली एक निकुंभा झाली. तर
तिच्या अंगाला स्पर्श, म्हणजे तिला स्पर्श झाल्यामुळे ही दोन विशेषणं तिला लागलेली आहेत. आणि म्हणून ती शुद्धतम, शांत, स्वय ही कधी होते, जेव्हा ते दोन्ही विशेषणं नसतात, म्हणजे सकुंभही नसते, निकुंभही नसते. मग ती स्वयं ज्योती स्वरूप होतं. मग ती ज्योतीसारखी स्वच्छ ज्योत कशी असते, प्रकाशमान असते, कांतिमान असते, तशी ती भूमीसुद्धा स्वच्छ होते असं त्यांनी सांगितलं. आता अभंगामध्ये काय म्हणतात बघा. किंवा भूमीवरी जेथे असे कुंभ, किंवा भूमीवरी जेथे असे कुंभ, बोलतीस कुंभ भूमीसी त्या, बोलतीस कुंभ भूमीसी त्या. आणि तेथून तो घेताची काढोन, आणि तेथून तो घेताची काढोन, निकुंभ म्हणून नाव देती, निकुंभ म्हणून नाव देती. सकुंभ निकुंभ कैसे म्हणो कोणी, सकुंभ निकुंभ कैसे म्हणो कोणी, संबंध सोडोनी दोन्ही ते, संबंध सोडोनी दोन्ही ते. ठाईच ती भूमी स्वभावता राहे, ठाईच ती भूमी स्वभावता राहे, तैसीच ती आहे आत्मवस्तू, तैसीच ती आहे आत्मवस्तू. आहे नाही दोन्ही गिळोनी हे भाव, आहे नाही दोन्ही गिळोनी हे भाव, वस्तू स्वयमेव ज्ञप्ती मात्र, वस्तू स्वयमेव ज्ञप्ती मात्र. ज्ञप्ती मात्र म्हणजे जाणून घेण्याजोग. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेद कथन नाम चतुर्थ प्रकरणम. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. तसं संस्कृतचंही दिलं असेल त्यांनी, नाही दिलं, संस्कृतमध्ये नाही तसं म्हटलं. चल हो, ज्ञप्ती मात्र म्हणजे काय म्हणालात तुम्ही? तेच म्हणजे ज्ञान करून घेण्याजोगं ज्ञप्ती मात्र. ओके. कारण ज्ञ धातू आहे म्हणजे जाणून घेणे, आणि त्याची जाणीव असं म्हटलं तरी चालेल, म्हणजे जाणीव होण्यासारखं. ती जी जाणीव आहे आपल्याला, जाणीव म्हणजे ज्ञानच ना. आपण काय म्हणतो की माझ्या ठिकाणी परमतत्व आहे, किंवा मला माझ्या आत्म्याचं मला आता जाणीव झालेली आहे, ती ज्ञप्ती मात्र. थांबूया मग आता. थोडासा आढावा अजून नंतर एकदा घेईन मी, कारण वेगळ्या वेगळ्या ग्रंथातून पुन्हा त्याचा खूप घेतलेला आहे, उहापोह केलेला आहे. सोमवारी वगैरे बघू आपण तो. शुक्रवारी कदाचित आम्ही प्रवासात असू, त्यामुळे पुन्हा शुक्रवारी पण जमणार नाही. जर जमलं तर मी शुक्रवारी घेईन, नसेल तर मी कळवेन नाही म्हणून, नाही तर मग होऊन जाईल. म्हणजे मग हे प्रकरण आपलं शुक्रवारी संपलं की पुढच्या ह्याच्यात मग पुढचं सुरू करायचं, काय करायचं ते ठरवूया. प्रार्थना म्हणूया. कुणाला म्हणायची आहे प्रार्थना? सुमतीताई म्हणा, आता तुमचा आज खंड नको पडायला. हे दुसरं कोणाला म्हणायचे असेल तर. काय झालं, लेफ्ट झाल्या काय? इदमुपकर्तुम म्हणताय का? हा म्हणा, म्हणा ना, म्हणा. हो, फक्त मध्ये मध्ये बऱ्याच चुका होतील. असू द्या, म्हणा. ओके. इदमुपकर्तुम भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम, सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविस्तुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् गीताशास्त्रं स्वाम्बुधिकल्पं नवं तदीयं स्वयक्वचाल्पं विषयविपदां व्रातमनल्पं वाक्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् यत्र शारदा कृपा प्रसाद यस्य श्रवणात् परमानन्द नीतो यत्रामृतनिषन्द काव्यतत्त्वयो श्रुतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी तनेन कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवी ते ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उद्या गोपिका नारी नारद शुंभरूपो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी ऐकची ठेले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली की जय पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय. बघा सगळ्यांना आवडलंय तुम्ही म्हणलेलं छान म्हणलं एकदम. चला थांबूया. बरीच गडबड होती असं वाटतं मला. नाही 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 एक दोन ठिकाणी सांगेन मी तुम्हाला नंतर. पण छान म्हणते चांगलं म्हणते चांगलं म्हणते चांगलं म्हणते. शेवटची हे म्हटलं छान आहे नाही ताई. खूप. आता शेवटची ओळी झाली ना हो हो म्हणजे कम्प्लीट आपल्याला विसरायला पाहिजे. सगळं. नाही हे आणि खरंच. आहे एक. नकोच आहे डोक्यात विकल्पच नको विकल्पच नको काहीच नको. पण राहतच होतं थोडा जसं मग त्याच्यावर मला जुनी एक ओवी आपली याच्यातनं झाली बघा. हा. ओघळ येतो हो. ते तरी पुस्तक हा. डाग राहतो ना. राहतोच मला एकदम ना. त्या हो. ओवीची आठवण झाली. अगदी मी अगदी किती दिवस ती म्हणजे मी अनुभवते इच्छे सुद्धा आता रस्त्यावरती किती दिवस तो डाग असतो. हो अगदी अगदी. त्यामुळे ती जुनी आठवण येते. मनावरचं पुसणं फार अवघड आहे. मनावरचं पुसणं फार अवघड आहे. तेच मला असं वाटतं त्यांनी जे सांगितलं नाही हे बरं. आता भिंतीवरचं चित्र आपण किती वेळ आपण म्हणू ना त्या भिंतीवरचे ते चित्र तेव्हा होतं. हो किंवा आधी ही आठवण नव्हतं. जात नाही. आपण सांगतो आधी नव्हतं पण आधी नव्हतं हेच सांगण्यासाठी ते आत्ता आहे हे आधी स्वीकारतो. म्हणून मग ते खूप मला ती शेवटी खूप छान आहे ती हे उदाहरण. शेवट पण त्यांनी म्हटलं- छानच केलं. त्या दोन्ही ओव्या एकत्रित घेऊन फार सुंदर केले. हो हो पण म्हणतात ते करणं मात्र खूपच अवघड आहे. अगदी पुसून टाकणं. हो नाही नाही खरंच नाही. अवघड पण थोडासा राहणार आता आहे, काही असं मला वेळेला वाटतं. आपण काय म्हणतो काळ हे औषध असतं. जेव्हा माणसांना विसरायचं असतं की अशा वेळेला आपण म्हणतो की काळ हे औषध आहे. पण तरी सुद्धा ज्याच्याशी आता ते प्रकृती पुरुषासारखं जे पाहिलं इतकं जवळचं नातं आहे की तुम्ही ते पूर्ण पुसून टाकूच शकत नाही टाकू शकत. कधीतरी दररोज कदाचित आठवण येणार नाही सारख्या क्षणाक्षणाला नाही येणार. हो. हा कधीतरी कुठच्या तरी येणारच. अनुभव, काहीतरी एखादं गोष्ट काहीतरी बघितली सन्मान आपण हो म्हणू ना, होतेच. त्यावेळी आपण त्या आळंदीला आपण तसं घेतलं होतं हो, ना हो. बघितलं होतं तशी आठवण येतेच ना तेच असं नाही मला येते. वाटतं. हो अगदी अगदी खरंच. म्हणजे अगदी म्हणजे आपण वाईप आउट म्हणतो तसं होणार नाही. नाही, म्हणजे नाही. कठीण आहे होणार हो. नाही असं नाही. कोणाला ज्याला
हो ना. संतांना होतच आहे म्हणून तर ते त्यांनी हो लिहिलं ना ना. माऊलीने. हो बरोबर. हा? खरंय खरंय. ती म्हणजे खूपच माऊली खरंच ते. वरची म्हणजे ना हे आहे, हा ना खरंच. खूप छान आहे.